नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। आंदेकर टोळीचा नवा कारनामा, गृहप्रकल्पाच्या आडून ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा। नाना पेठेतील कुख्यात आंदेकर टोळीचे काळे कारनामे थांबायचे नाव घेत नाहीत। टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर याच्यासह दोघा व्यावसायिकांविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे। यावेळी टोळीने गृहप्रकल्पाच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची चक्क फसवणूक केल्याचा आरोप आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंडवे-धावडे परिसरातील एनडीए रस्त्यालगत असलेली ज्येष्ठ नागरिकाची जमीन विकास हक्काने आंदेकर टोळीला देण्यात आली होती। करारानुसार मालक आणि त्याच्या कुटुंबाला प्रकल्पातील काही सदनिका देण्यात येणार होत्या। मात्र आरोपींनी त्या सदनिकांची परस्पर विक्री करून मालकाला फसवले इतकेच नव्हे तर बनावट दस्त तयार करून बँकांकडून कर्जही उचलले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आंदेकर टोळी गेल्या काही महिन्यांपासून विविध गुन्ह्यांमुळे चर्चेत आहे। 5 सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरचा गोळीबार करून खून करण्यात आला होता। आयुष हा बंडू आंदेकरचा नातू असल्याने त्या प्रकरणातही आंदेकर कुटुंब आणि साथीदारांवर गुन्हा दाखल आहे। याशिवाय नाना पेठेतील मासळी बाजारातील विक्रेत्यांकडून खंडणी तसेच एका बांधकाम व्यावसायिकाला धाक दाखवून पैसे उकळल्या प्रकरणीही टोळीवर गुन्हे नोंदलेले आहेत। प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।